फेसबुकवरचा एखादा राजकीय वाद असो किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरची गरम चर्चा, 2 मिनिटात चर्चेची पातळी अगदी खाली घसरते आणि दोन शब्द आपल्याला हमखास ऐकायला मिळतात. तू तर अंधभक्त आहेस. आणि समोरूनही लगेच ऐकायला येतं, जा रे चमचा. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हे शब्द नेमके आले तरी कुठून आहेत? हे फक्त आजच्या सोशल मीडियाचे शब्द आहेत की यामागे काही ऐतिहासिक आणि वैचारिक संदर्भ सुद्धा आहेत? चला तर मग आजच्या या व्हिडिओत पाहूयात चमचा आणि अंधभक्त, पप्पू, फेकू आणि गोदी मीडिया यांसारख्या शब्दांचा खरा इतिहास. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोप्पं. सुरुवात करूया चमचा या शब्दापासून. आपण रोजच्या आयुष्यात लाचारी करणाऱ्या किंवा स्वतःची बुद्धी गहाण ठेवणाऱ्या माणसाला चमचा म्हणतो. जसा चमचा स्वतः काही खात नाही पण दुसऱ्याच्या ताटात भरवतो, तसाच काहीसा याचा अर्थ आहे. पण राजकारणात या शब्दाला एक मोठा ऐतिहासिक आणि वैचारिक आधार आहे. 1982 मध्ये बहुजन समाजाचे नेते कांशीराम यांनी एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं होतं, द चमचा एज. कांशीराम यांनी या पुस्तकात चमचा हा शब्द अशा व्यक्तींसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी वापरला होता जे स्वतःच्या विचारांनी किंवा समाजाच्या हितासाठी न जगता वरिष्ठ पक्षाच्या किंवा प्रस्थापित नेत्यांच्या तालावर नाचतात. सोप्या भाषेत, जे वरिष्ठांची आंधळी जी हुजुरी करतात त्यांना कांशीराम यांनी चमचे म्हटलं. पुढे 70च्या दशकातील आणीबाणीच्या काळात आणि 90च्या दशकात सत्ताधाऱ्यांचे आंधळे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांना विरोधकांनी चमचे म्हणायला सुरुवात केली. आता वळूयात सध्या सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या शब्दाकडे, तो म्हणजे अंधभक्त. भक्त हा शब्द मूळचा संस्कृत भाषेतील. त्याचा अर्थ आस्था, सेवा किंवा निष्ठा राखणे असा होतो. शतकानुशतके हा शब्द अध्यात्मात वापरला जात होता. मग तो राजकारणात कसा काय आला? याचा थेट संबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका ऐतिहासिक भाषणाशी आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय लोकशाहीला असणाऱ्या धोक्यांविषयी स्पष्ट इशारा दिला होता. आयरिश तत्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल यांच्या विचारांचा दाखला देत डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते, धर्माच्या क्षेत्रात भक्ती हा आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकतो, परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा नक्कीच अवनीतीचा आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे जाणारा निश्चित मार्ग आहे. डॉक्टर आंबेडकरांनी राजकारणातील नेत्यांच्या आंधळ्या समर्थनाला आणि व्यक्तिपूजेला भक्ती असे म्हटले होते. पुढे 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर अतिशय आक्रमक प्रचार सुरू केला, तेव्हा विरोधकांनी डॉक्टर आंबेडकरांच्याच याच संदर्भाचा वापर करत समर्थकांना भक्त आणि पुढे जाऊन या शब्दाला अधिक टोकदार करण्यासाठी अंधभक्त म्हणायला सुरुवात केली. 2012 ते 2014 या काळात भारतात स्वस्त इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रचंड विस्तार झाला. याच काळात राजकीय पक्षांच्या IT सेल्सने विरोधकांचे ब्रँडिंग बिघडवण्यासाठी काही शब्द लोकप्रिय केले. उदाहरणार्थ सांगायचं तर पप्पू हा शब्द मूळतः हिंदीत एखाद्या लहान किंवा अननुभवी मुलासाठी वापरला जातो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची राजकीय प्रतिमा अपक्व नेता म्हणून दाखवण्यासाठी विरोधकांनी मीम्स आणि व्हिडिओ बनवून पप्पू या शब्दाचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला. तर दुसरीकडे भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या घोषणांना आणि वक्तृत्व शैलीला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी फेकू असं चिडवायला सुरुवात केली. हा शब्द हिंदीतील लंबी फेकना म्हणजेच बढाया मारण्यावरून आलाय. त्यानंतर 2018च्या सुमारास पत्रकार रवीश कुमार यांनी गोदी मीडिया हा शब्द लोकप्रिय केला. सत्तेत असलेल्या सरकारला कठीण प्रश्न विचारण्याऐवजी सरकारच्या हिताची पत्रकारिता करणाऱ्या मुख्य प्रवाहातील टीव्ही वाहिन्यांना विरोधकांनी गोदी मीडिया असे नाव दिले. थोडक्यात सांगायचं तर राजकारणात जेव्हा विचारांची देवाणघेवाण संपते, तर्काची जागा चिडवाचिडवी घेते आणि मुद्द्यांवर बोलण्यासारखं काही उरत नाही, तेव्हा अशा ट्रोल्स आणि शब्दांचा जन्म होतो. एका पक्षाचा कार्यकर्ता दुसऱ्याला अंधभक्त म्हणतो तर दुसरा त्याला चमचा म्हणतो. पण एक सुजाण नागरिक म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की राजकीय पक्ष बदलतील, नेते बदलतील, शब्द सुद्धा बदलतील, पण लोकशाहीत आंधळी निष्ठा किंवा आंधळा द्वेष हे दोन्ही देश आणि समाजासाठी घातक असतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हे शब्द ऐकाल किंवा वापराल तेव्हा नक्की विचार करा, हा वाद आजचा नाही तर यामागे अनेक दशकांचा राजकीय इतिहास आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.